प्राध्यापक संतोष विरकर हे छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते प्रदेश प्रचारक आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड पुरस्कार, महात्मा फुले सन्मान पुरस्कार. त्याशिवाय भारतात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते व्याख्याते म्हणून त्यांचा सहभाग असतो. विश्वनिर्माते, सत्यशोधक विवाह आणि गृहप्रवेश कसा करावा इत्यादी त्यांची प्रकाशित ग्रंथ आहेत. आगामी प्रकाशनामध्ये माननीय आमदार छगन भुजबळ यांची विधानसभेतली आणि इतर गाजलेली भाषणे असे त्यांचे 2 खंड ते प्रकाशित करणार आहेत. जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, नाच कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, जगामध्ये ज्ञानाचा दीप लावणारे संत नामदेव महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कोवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजांना वयाच्या 14 वर्षी एक हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेकडी घेऊन राज्य केलं ते छत्रपती संभाजी महाराज, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खरेखुरे शिक्षक, सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, मुक्ता साळवे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राजमाता अहिल्यामाता होळकर, माता रमाई, या सर्व बहुजन संतांचा, बहुजन महापुरुषांचा विचार भारतीय राज्यघटनेतून लिहिणारे देणारे, तुम्हाला मला हक्क अधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांच्या कार्यास आणि विचारास मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष, खरं म्हणजे माझ्यावर कारण मनात एक दबाव आहे कांबळे सर की असं सगळी बाप माणसं इथं बसलेली आहेत आणि माझ्यापेक्षा सर्व वयानं, विचारानं, कृतीनं, कामानं ज्येष्ठ आहेत आणि मला याची जाणीव आहे की जातने जनगणनेचा विषय असेल तर या ठिकाणी नक्कीच नरकेसर राहिले असते, पण दुर्दैवानं नरकेसर नाही आहेत. त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. या जातन्या जनगणना एक चर्चा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे सर, विचार मंचावर उपस्थित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे सर, या विचार मंचावर उपस्थित ज्यांचा आदिवासींच्या संदर्भामध्ये एक चांगला गाढा अभ्यास आहे ते आदिवासींचे अभ्यासक प्रभू राजगडकर सर, या सभागृहामध्ये उपस्थित ज्यांचं मला सातत्याने मार्गदर्शन लाभतं ते रेवो सोनावणे असतील, या सभागृहामध्ये उपस्थित ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर कैलासजी कमोद सर, सभागृहामध्ये उपस्थित महाज्योतीच्या विभागीय अधिकारी डॉक्टर स्वर्णा पगार मॅडम, सभागृहामध्ये उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून जातन्या जनगणना या विषयावरती चर्चा होत आलेली आहे. जनगणना आणि जातनीय जनगणना म्हणजे सगळे मोजणे आणि जातनीय जनगणना म्हणजे त्या राज्यामध्ये, त्या विभागामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे शोधणे. आणि 1872 पासून सुरू झालेली ही जातनीय जनगणना 1931 पर्यंत तब्बल 60 वर्ष ब्रिटिशांनी केली. जातनीय जनगणना 7 वर्ष झाली, पण 1931 ते 2011 पर्यंत हा मध्ये खूप मोठा कालखंड गॅप पडला गेला. आणि 1931ला जेव्हा जातनीय जनगणना झाली त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांची जातनीय जनगणना झाल्याच्या नंतर 1931ला देशामध्ये 52% ओबीसीचा समूह आहे. 1931 नंतर 1941ला दुसरं महायुद्ध सुरू होतं. दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळं जी जनगणना झाली त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत असं सांगितलं गेलं. ती आकडेवारी परत बाहेर आली नाही. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1951ला पुन्हा जनगणना सुरू झाली. तेव्हा देशाचे तत्कालीन पंतप्रधान असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं सांगितलं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची जातीय जनगणना करा आणि धर्मावर जनगणना करा. तिथून मात्र ओबीसीची जनगणना झालेली नाही. 1961, 71, 81, 91, 2001 आणि 2011 हा सगळा जर आम्ही इतिहास पाहायला लागलो तर बांधवांना बऱ्याच गोष्टी आमच्या लक्षात येतात.
स्वातंत्र्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आमची जातीय जनगणना होईल. बरं, जनगणना का करायची? ब्रिटिशांना असं का वाटलं असेल की आपण या भारताची जातीय जनगणना केली पाहिजे? कारण मुळात ब्रिटिशांना भारत शोधायचा होता. भारतातली संस्कृती, भारतातला धर्म, भारतामध्ये किती जातीचे लोक राहतात, कशा पद्धतीने राहतात, त्यांची शैक्षणिक प्रगती काय, त्यांचं आरोग्य काय, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा काय, हे सगळं शोधण्यासाठी ब्रिटिशांनी 1872 पासून ही जनगणना सुरू केली गेली होती. आणि जनगणना सुरू झाल्याच्या नंतर जी आकडेवारी बाहेर येऊ लागली आणि 1951 मध्ये मात्र याला खंड पडला गेला, तेव्हा तत्कालीन आपल्या काही कायदेमंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या 340व्या कलमानुसार ओबीसीसाठी एक आयोग नेमला गेला पाहिजे ही मागणी सरकारकडे केली. सरकारनं थोडं दुर्लक्ष केलं आणि या देशातल्या ओबीसीसाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. पण काँग्रेसच्या दुर्दैवाने ओबीसीला माहितीच नाही, ओबीसीने जाणून घ्यायचा तो प्रयत्नच केला नाही. पण ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राजीनामा दिला. त्यानंतर 29 जानेवारी 1953 या देशामध्ये पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन झाला, तो काका कालेलकर यांच्या नावाने. या कालेलकर आयोगानं पुढे 31 मार्च 1955 तो अहवाल सरकारकडे दिला आणि सरकारकडे तो अहवाल दिल्याच्या नंतर त्या अहवालामध्ये कालेलकरांनी असं म्हटलं की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. म्हणजे 31 पर्यंत झाली, 41ला झाली नाही, ते आकडे बाहेर आले नाहीत. पण पहिल्या आयोगाने देखील सांगितलं की इथल्या भारतातल्या राहणाऱ्या सगळ्या इतर मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांचं कल्याण करायचं असेल तर आपण त्यांना मोजलं पाहिजे. आमच्या देशामध्ये गायीची, म्हशीची, प्राण्याची मोजणी केली जाते आणि फक्त ओबीसी मधले त्यांची मोजणीच होत नाही. कारण काही लोकांना भीती आहे. काय भीती आहे? तुम्ही ते उतरंड पाहिले असेल, उतरंड एक मोठं गाडगं असतं खाली, त्याच्यावर छोटं 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 आणि त्याच्यावर एक सगळ्यात छोटं गाडगं असतं बघा. खालचे गाडगे जर काढले तर वरचे गाडगे खाली पडल्यानंतर त्याचा पूर्ण ते फुटण्याची शक्यता असते, 100% फुटत असते. जे अल्पसंख्याक आहेत त्यांना मूळ भीती आहे. जनगणना का होऊ द्यायची नाही त्या लोकांना भीती आहे. जर जनगणना झाली आणि त्याचे आकडे जर बाहेर आले तर या देशातला राजकीय नकाशा काही क्षणामध्ये बदलणार आहे. पण ते आकडे बाहेर उद्देश नाहीत. जेव्हा जेव्हा जनतेची मागणी केली की आता आम्ही ओबीसी म्हणून सरकारकडे मागतो, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, सरकार सांगतो तुमच्या आकडेवारी उपलब्ध आहे. जेव्हा आम्ही सरकारला म्हणतो मग आम्हाला मोजा ना, जर आकडेवारी उपलब्ध नसेल तर आम्हाला मोजलं पाहिजे. जबाबदारी कोणाची आहे? सरकारची जबाबदारी आहे. तर सरकार काय या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतं. म्हणून कालेलकर आयोगाने सांगितलं की या देशामध्ये ओबीसी जनगणना झाली पाहिजे. 1978 मंडळ आयोग स्थापन केला गेला. 1991 तो स्वीकारला गेला आणि मंडळ आयोगाने देखील जेव्हा स्वीकारला, मंडळ आयोगानं या देशामध्ये ओबीसी हा 52% आहे याचा आधार घेतला 1931च्या जनगणनेचा आणि ओबीसी 52% आहे असं सांगितलं. ते मंडळ आयोगाने सांगितलं की या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी घडत असताना 1993-94 आपल्या भारतामध्ये 73-74 घटनादुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% आरक्षण मिळालं. जी लोक इतरांच्या शेतामध्ये काम करायची, बांधावर जाऊन काम करायची आणि आरक्षण मिळाल्यामुळं ते सत्तेच्या खुर्चीवर येऊन बसले. काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. पण भारतीय संविधानानं घटनेच्या 340व्या कलमानं हे आरक्षण काय केलेलं आहे, इथल्या ओबीसीना दिले गेलेलं आहे. आणि या सगळ्या लढा सुरू होत असताना 93-94 घटना दुरुस्ती झाली, 27% आरक्षण मिळालं आणि 12 डिसेंबर 1993 माननीय भुजबळ साहेबांनी पुण्यामध्ये ओबीसीचा राष्ट्रीय मेळावा घेतला. आणि राष्ट्रीय मेळावा घेत असताना त्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्याचं लोकार्पण केलं राष्ट्राला आणि ओबीसीचा मेळावा घेतला. तत्कालीन त्या कार्यक्रमाला तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा उपस्थित होते. राष्ट्रपती समोर आदरणीय भुजबळ साहेबांनी मागणी केली की या देशामध्ये ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. जालन्याला मेळावा घेतला. त्या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेबांनी सांगितले की ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. आम्हाला मोजा ना, एकदा आम्हाला मोजलं पाहिजे. त्यानंतर 2006 दिल्लीमध्ये मेळावा घेतला गेला. रामलीला मैदानावरती मेळावा घेतला.
मुलाखत ऐकली. तुम्ही स्वतः त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं, रामलीला मैदानावरती आदरणीय भुजबळ साहेबांनी देशातल्या सगळ्या ओबीसींना, मग उत्तर भारतातले ओबीसी असतील, दक्षिण भारतातले असतील, पूर्व भारतातले असतील, सगळ्या ओबीसींना एकत्र करून एक महामेळावा घेतला रामलीला मैदानावरती. आणि असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी नंतर आणि राम मनोहर लोहिया यांच्यानंतर ते मैदान जर कोणी भरवलं असेल ओबीसीच्या नावानं, ते आदरणीय भुजबळ साहेबांनी भरवलेला आहे. हा प्रचंड मोठा मेळावा. आणि तिथेही मागणी केली गेली की ओबीसीची जात आणि ह्या जनगणना झाली पाहिजे. नंतर जयपूरला मेळावा झाला, गुजरातमध्ये झाला, तेलंगणामध्ये झाला, आंध्रामध्ये झाला. आणि 15 ऑक्टोबर 2008ला महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्कवरती एक मोठा मेळावा आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतला. आणि तिथेही तीच मागणी केली की आम्हाला मोजा, ओबीसीला तुम्ही मोजलं पाहिजे. पण सातत्यानं ह्या ना त्या कारणानं दुर्लक्षित होत होतं. 2009ला निवडणुका झाल्या आणि या नाशिकचे तत्कालीन तरुण प्रवर्ग खासदार आदरणीय समीरभाऊ भुजबळ यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. तेव्हा तत्कालीन भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्या लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करताना समीरभाऊ म्हणाले या देशामधल्या ओबीसीला मोजलं पाहिजे. आणि अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषण या तुमच्या तत्कालीन नाशिकचे खासदार आदरणीय समीरभाऊने त्या ठिकाणी केली. जशी मागणी केली तशी मागणी करत असताना त्या सभागृहामध्ये भाजपाचे उपनेते की ज्यांचे 117 खासदार निवडून गेले होते ते भाजपाचे गटनेते आदरणीय मुंडे साहेबांनी टाळ्या वाजवल्या, बाक वाजवला आणि सांगितलं समीरभाऊजी मागणी करतात त्या मागणीला माझं समर्थन आहे. एकीकडे एक पक्ष, एक विचारधारा, एक संघटना सातत्यानं जनगणनेला विरोध करते, तुमच्या आरक्षणाला विरोध करते. पण त्याच पक्षाचे नेते आदरणीय मुंडे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला आणि भारतामध्ये मात्र काय झालं, खळबळ सुरू झाली, चर्चा सुरू झाली. आणि ते गोपीनाथरावजी मुंडे सतत म्हणायचे ओबीसीच्या मुद्द्यावरती छगनरावजी भुजबळ साहेब हे माझे नेते आहेत. आणि आदरणीय भुजबळ साहेब, समीर भाऊ, गोपीनाथरावजी मुंडे असतील, लालू प्रसाद यादव असतील, शरद यादव असतील, मुलायमसिंग यादव असतील, देशामधल्या जवळजवळ 100 खासदारांना एकत्र केलं. देशातल्या 100 खासदारांना वेगवेगळ्या राज्यातल्या एकत्र केलं. त्यांच्या पाठिंब्याचं पत्र घेतलं, तत्कालीन पंतप्रधानांना दिलं आणि सांगितलं की आम्हाला मोजला पाहिजे, तर आमची जनगणना केली गेली पाहिजे. आणि 10 मे 2006ला समीर भाऊने मागणी केली आणि तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काय करणार आहोत, जातनिहाय जनगणना करणार आहोत. 2011 पासून सुरू झाली, 12 चालली. नंतर सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर आकडे जे काय आहेत ते सरकारकडेच आहेत. हे आकडे तुमच्या माझ्यापर्यंत आलेच नाहीत. आम्ही आकडे मागितले, आम्ही किती आहोत आम्हाला मोज, आमचे आकडे आम्हाला द्या ना. जिथे मी हजारो कोटी रुपये खर्च करून जनगणना केली, ज्यांच्यासाठी केली त्यांची आकडेवारी सांगणे सरकारची जबाबदारी होती. मात्र सरकारनं आकडेवारी आम्हाला सांगितलीच नाही ओबीसींना. आम्ही आमचा स्वातंत्र्यानंतर ओबीसीचा विकास झाला की ओबीसीचा ऱ्हास झाला हे आम्हाला तपासलं पाहिजे ना. म्हणून आकडेवारी मागितली, सरकारनं दिली नाही. पण ती आकडेवारी सरकारनं रोहिणी नावाचा आयोग नेमला आणि रोहिणी नावाच्या आयोगाला सगळी आकडेवारी देऊन टाकली. पण ओबीसीने जेव्हा मागणी केली मात्र दिलेली नाही. 2021ला कोरोना असल्यामुळं जनगणना होऊ नाही शकली आणि 2011ची जी जनगणना आहे ग्रामविकास खात्यानं ती जनगणना केली गेली होती. पण आता जी आपण मागणी करत होतो ग्रामविकास खात्याने जनगणना केली त्याच्यामध्ये भरपूर चुका आहेत असं सांगितलं गेलं. त्यामुळे आकडेवारी देता येत नाही असंही कारण सांगितलं गेलं. पण आपली मागणी अशी होती, विशेषतः ओबीसीच्या सर्व संघटनाची आणि भुजबळ साहेबांची मागणी होती, या देशातली जनगणना करत असताना भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्या मार्फत ही जनगणना झाली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने आकडेवारी पुढे येणार आहे. बघा, आमच्या घरामध्ये आमची आई असेल, आमची बहीण असेल, आम्ही जर म्हणलं आईला की पाहुणे येणार आहेत, आईचा बहिणीचा आमचा पहिला प्रश्न असतो किती पाहुणे येणार आहेत, 2 येणार आहेत, 4 येणार आहेत की 10 येणार आहेत. म्हणजे माझ्या आईला जर घरामध्ये पाहुणे येतात, आम्ही आकडे सांगितले की आई 4 माणसं 4 पाहुणे येणार आहेत, तर आई त्या पद्धतीने जेवण बनवते, त्या पद्धतीने नियोजन बनवते. मग या देशामध्ये ओबीसी 52% आहे, 54% आहे, 60% आहे. त्यांच्या विकासाचा कार्यक्रम आखायचा असेल तर आम्हाला मोजलं पाहिजे ना. कारण म्हटलं जातं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ते में भागीदारी. आमचा सत्तेतला वाटा कुठं आहे? जर आम्ही 60% असो, आम्ही 100पैकी 60 असो, तर महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये ओबीसीचे 60% आमदार असायला पाहिजेत.
यूपीच्या विधानसभेमध्ये 60% आमदार असायला पाहिजेत. कर्नाटक असेल, गोवा असेल, तेलंगणा असेल, तुमचे साऊथ इंडियाचे राज्य असतील, उत्तर भारताचे राज्य असतील, पूर्व भारताचे राज्य असतील, जर आम्ही 60% असू तर आमच्या विधानभवनामध्ये आमचं तेवढं प्रतिनिधित्व असायला पाहिजे. पण आमची आकडेवारी माहीत नसल्यामुळं आम्हाला दुर्लक्षित केलं गेलं. लोकसभेमध्ये तीच परिस्थिती आहे. लोकसभेमध्ये 543 खासदारांपैकी 60% खासदार, जर आमची संख्या 60% असेल, 54% जे असेल, आमच्याकडे प्रतिनिधित्व पाहिजे ना. पण जाणीवपूर्वक इथल्या ओबीसीना डावलणं, ओबीसीचे हक्काधिकार नाकारणं या गोष्टी खऱ्या अर्थानं केल्या गेलेल्या आहेत. पण बांधवांनो, जे लोक आरक्षणाला विरोध करतात ते काय म्हणतात, भारतामध्ये आरक्षण आहे म्हणून भारत महासत्ता होत नाही, भारतामध्ये आरक्षण आहे म्हणून इथला विकास होत नाही, भारतामध्ये आरक्षण देणारे लोक म्हणजे सरकारची जावाई आहेत, असा आरोप तुमच्या माझ्यावरती केला जातो असा आरोप. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला शूद्रपूर्वी कोण होते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलं की ओबीसीची जात आणि जनगणना केली पाहिजे. हे आरक्षण केवळ भारतातच नाही, जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये मागासवर्गीय लोक आहेत, ज्या ज्या देशामध्ये दबलेला वर्ग आहे, त्या देशामध्ये आरक्षण आहे, फक्त नावं वेगळी आहेत. म्हणजे इतर देशामध्ये आम्ही पाहिलं तर अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी म्हणून त्या देशामध्ये ती पॉलिसी आखली जाते. मग कॅनडामध्ये युनिट नावाचा एखादा वर्ग असेल जो दबलेला आहे, त्याला मुख्य प्रवाह आणायचा आहे, तर त्या सरकारनं तत्कालीन पावले उचलली गेली. जापानमध्ये बुटको आणि नॉन बुटको नावाचे लोक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं. जपान सरकारनं त्या पद्धतीने पावले उचललेले आहेत. आपल्या शेजारचं राष्ट्र चीन, त्या चीननं अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देताना त्या चीननं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन हा शब्द वापरला आणि तिथल्या लोकांनी मुख्य प्रवाहामध्ये आणलं. एवढंच नाही तर इंग्लंडच्या पार्लमेंटनं मागे निर्णय घेतला की आपण म्हणतो आम्हाला आरक्षण द्या, आमची टक्केवारी आम्हाला पाहिजे, आमच्या ताटातला आम्हाला द्या. पण इंग्लंडच्या पार्लमेंटने निर्णय घेतला की इंग्लंडमध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये 10% रिझर्वेशन इंग्लंडच्या पार्लमेंटने दिलेलं आहे. म्हणजे त्या इंग्लंडमध्ये एखादा आमचा आदिवासी बांधव असेल, तिथला जो कोणता दबलेला वर्ग आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी देताना भले त्याला इंग्रजी येत नसेल, त्या कंपनीची जबाबदारी आहे कंपनीच्या खर्चातनं त्या कर्मचाऱ्याला इंग्रजी शिकवणं आणि कामावरती हजर करून घेणं. जर एखादी कंपनी असं करत नसेल तर कायदेशीर बंधनं तिथल्या पार्लमेंटनं घातलेली आहेत. एवढंच नाही, त्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्याला तिथल्या सरकारनं सांगितलं तिथला शेतकरी जो काय पिकवतोय त्यातलं 5% धान्य शेतकऱ्याचं डायरेक्ट कंपन्यांनी घेतलं पाहिजे. आज आमच्या देशामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षणच नाही. किती मोठ्या कंपन्या आहेत, सगळ्या राज्यात कंपन्या आहेत, विशिष्ट लोकांच्या कंपन्या आहेत, विशिष्ट जातीतल्या लोकांच्या कंपन्या आहेत. महात्मा फुले शब्द वापरला होता, तुमचे माझे शत्रू कोण आहेत, शेठजी, भटजी आणि लाडजी. मी नाही, महात्मा फुलेंनी सांगितलं. आणि त्याच लोकांच्या हातामध्ये सगळी सत्तेची सूत्र आतापर्यंत राहिल्यामुळं दुर्दैवानं ओबीसीच्या जनगणनेला, जात आणि या जनगणनेला विरोध केला गेला. काही लोक म्हणतात की जनगणना जर झाली, जातीय जनगणना झाली, जातीची अस्मिता वाढेल, देश दुभंगेल, जातीयता प्रचंड वाढेल. मग माझा प्रश्न त्यांना असा आहे, देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 ते 2025 पर्यंत काय आमच्या देशातला जातीवाद कमी झाला? जर असं झालं असतं तर खैरलांची घडली असती. आजही एससी आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची जातीय जनगणना होते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत ना, त्यांना मोजलं जातं ना, मग कुठे जातीवाद निर्माण होतो? काही लोक म्हणतात जर देशाचे तुकडे होतील, जातीच्या नावानं तुकडे होतील. बघा, जातीच्या नावानं तुकडे म्हणजे असं म्हणायचं आणि इथं भावनिक आवाहन करायचं. म्हणून केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला मागच्या महिन्यामध्ये की ओबीसींनो आम्ही तुम्हाला मोजणार आहेत, जातीनुसार तुम्हाला मोजणार आहात. बिहारमध्ये भास्कर नावाची जात आहे सर, तिथे 37 लोक आहेत एका जातीचे, 37 लोक आहेत. मला सांगा त्या 37 लोकांपैकी 20 लोक मतदान करत असतील का त्या 20 लोकांपैकी एकालाही सरपंच व्हायचा अधिकार नाही? तिथे बी ग्रामपंचायत आहे ना,
का त्यांना पंचायत समितीला उभं राहण्याचा निवडण्याचा अधिकार नाही? आहे ना त्यांना अधिकार. पण ही सगळी आकडेवारी जी आहे, जे आपण ज्याला म्हणतो की बायक्रो आकडेवारी, ही सगळी आकडेवारी जातनिहाय जनगणनेनं येणार आहे. आणि याच्यासाठी सातत्यानं 1990-89 पासून म्हणजे भुजबळ साहेब ओबीसी मंडळात लागू झाला पाहिजे म्हणून शिवसेनेसारख्या पक्षाला सोडून देतात, रस्त्यावर येतात, काम करतात, संघटनेची समता परिषदेची स्थापना करतात आणि समता परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जा गावागावामध्ये प्रबोधन करा, जातल्या जनगणना झाली पाहिजे, फुले शाहू आंबेडकर तुम्ही वाचले पाहिजे आणि 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार या वर्गांना एकत्र करण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांनी केले. आणि ही मागणी रेटत राहिल्यामुळं आणि जो पक्ष आज सत्तेवरती आहे तो पक्ष विरोध करायचा, आम्ही जातनीय जनगणना करणार नाहीत, जातनीय जनगणना करणार नाहीत. पण आज त्यांच्या समोर पर्याय नाही, कारण इथल्या ओबीसीनेच ठरवलंय जर तुम्ही आम्हाला मोजला तर पुढच्या वेळेस तुम्ही सत्तेमध्ये असणार आहेत, जर तुम्ही आम्हाला मोजला नाहीत ना तुम्ही ग्रामपंचायतला पण निवडून येणार नाहीत. इथल्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं आणि मागच्या महिन्यामध्ये केंद्र सरकारनं निर्णय घेतला की ओबीसीचे आम्ही काय करणार आहेत, जातनीय जनगणना करणार आहेत. पण दुसरा प्रश्न असा, जनगणना नाही केल्यामुळे काय झालं बघा. भारताचं राष्ट्रपती सचिवालय असेल, उपराष्ट्रपती सचिवालय असेल, कॅबिनेट मंत्र्याचे सचिव असतील केंद्रातले, पंतप्रधान कार्यालय असेल, कृषी आणि सिंचन विभाग असेल केंद्रामधला, संरक्षण मंत्री असेल केंद्रातला, समाज कल्याण खातं असेल केंद्रातलं, वित्त मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, श्रम मंत्रालय असेल, रासायनिक आणि पेट्रोलियम मंत्रालय असेल, राज्यपाल, उपराज्यपाल, विदेशातील राजदूत, विद्यापीठाचे कुलगुरू, मुख्य सचिव यांचे कार्यालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, IAS अधिकारी, आम्ही जर सगळे तपासलं ना, ज्याला आम्ही म्हणतो क्लास 1 आणि सुपर क्लास 1 अधिकारी, ही सगळी आकडेवारी जर आम्ही शोधली ना तर तुम्हाला मला धक्का बसेल बांधवांनो. जे लोक 15% आहेत ते 89% प्रतिनिधित्व तिथले घेतात, 89% प्रतिनिधित्व घेतात. जे आमच्या SC आणि ST बांधवाचं 23% प्रतिनिधित्व आहे त्यांना मात्र फक्त तिथं 10% जागा आहेत. म्हणजे त्यांच्यावर पण अन्याय आहे. आणि सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावरती असेल ते इथल्या देशातल्या ओबीसीवरती सगळ्यात जास्त अन्याय झालेला आहे. कारण 52% असतात ओबीसी. 1931ला त्यांचं सचिव क्लास 1 आणि सुपर क्लास 1 अधिकारी जे मंत्रालयाचे सचिव दर्जाचे अधिकारी असतात, IAS दर्जाचे अधिकारी असतात, त्या ठिकाणी 52% ओबीसीचं फक्त 8% प्रतिनिधित्व आहे. मग माझा प्रश्न असा आहे, मग आमच्या नोकऱ्या पळवल्या कोणी, आमच्या IAS अधिकारी पळवले कोणी, विचारलं पाहिजे ना ओबीसीला. आम्ही आमचं प्रतिनिधित्व पळवलं कोणी. आणि केंद्रामधल्या एकूण जे 20 विभाग आहेत त्या 20 विभागापैकी 18 विभागामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्वच नाहीये, 0 प्रतिनिधित्व आहे. म्हणजे आमच्या नोकऱ्या तुम्ही पळवणार, आमचं राजकीय आरक्षण तुम्ही पळवणार, आमचं प्रतिनिधित्व तुम्ही सगळं पळवणार आहेत. म्हणून ओबीसीने सांगितलं आम्हाला मोजलं पाहिजे. आणि या सगळा रेटा जो आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा सगळा रेटा या ठिकाणी सुरू झाला आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला. म्हणजे 1931 ते 2025 मागच्या 54 वर्षामध्ये आम्ही ओबीसीचा बॅकलॉग देखील भरून काढत राहिलेला आहे. मंडल आयोग लागू झाला तेव्हा ओबीसीचं 12.5% प्रतिनिधित्व नोकऱ्यामध्ये होतं. मंडल आयोगाच्या नंतर 2.5 ते 3.5% इथलं ओबीसी नोकरीमध्ये राहिलेलं आहे. बाकीचं प्रतिनिधित्व सगळं या लोकांनी काय केलेलं आहे, पळवलेलं आहे बांधवांनो. म्हणून ओबीसीची जनगणना झाली तर फायदे काय होणार आहेत, फायदा काय ओबीसीचा जनगणना झाल्यामुळे? नंबर 1, या देशातल्या ओबीसीचा नॉन क्रिमिनल्स रद्द होणार आहे, 100% रद्द होऊन जाणार आहे. नंबर 2, आम्हाला आमची लोकसंख्या कळेल, ओबीसीची आम्हाला स्थिती कळेल, ओबीसी नोकरीत किती आहे, किती सुधारलेलं आहे, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांची पक्का घरं किती आहेत, त्यांची कच्ची घरे किती, घरं कशी आहेत, हा सगळा स्थितीचा आढावा आम्हाला कळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या केंद्राचं बजेट असतं, बजेट वर्षाला 10 लाख कोटीच्या आसपासचं बजेट आहे केंद्राचं. त्या बजेटमध्ये ओबीसीचा वाटा कुठे आहे? आमचा ओबीसी केंद्राचं बजेट आल्यानंतर केंद्राला विचारतच नाही, आमच्यासाठी काय दिलं बाबा.
राज्यामध्ये 50,000 55,000 कोटीचं बजेट सादर केलं जातं, पण ओबीसी विचारत नाही राज्याच्या सरकारला आमचा वाटा कुठे आहे. जसं एससी आणि एसटी यांची लोकसंख्या माहिती आहे, अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या माहिती आहे, त्या प्रमाणामध्ये निधी तुम्हाला राखीव ठेवावा लागतो. जर ओबीसीची लोकसंख्या आम्हाला कळाली तर आम्हाला त्या केंद्राच्या बजेटमध्ये आणि राज्याच्या बजेटमध्ये आमचा वाटा राखीव ठेवावा लागेल. आणि आमचा वाटा राखीव ठेवल्यानंतर आमचा वाटा कोणाला पळवता येणार नाही बांधवांनो. म्हणून जनगणना महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला आणि मला आरक्षण मिळणार आहे. आज तुम्ही काही म्हणत असलं आम्ही एवढे कोटी आहेत, आम्ही एवढे लाख आहेत, एवढे हजार आहेत, आम्ही त्याला काही अर्थ नाही. जनगणना झाली, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यात नाही एकदा, मग कळेल तुम्ही ग्रामपंचायतला निवडून येतात का नगरपालिकेला निवडून येतात. तुम्ही तर कुठेच निवडून येणार नाही. पण आम्हाला आमची लोकसंख्या कळाली तर आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे बांधवांनो. आणि म्हणून मग आम्ही जसं बोलत होतो विधानसभा आणि लोकसभेमध्ये आमच्या हक्काच्या जागा त्या ठिकाणी राखीव राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी, ओबीसीचा विद्यार्थी जो शिकतोय त्या विद्यार्थ्याला 100% शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळणार आहे, 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ओबीसीचे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सुटले जातील. आणि ओबीसीची जात आणि हे जनगणना झाल्यामुळं UPSC, MPSC, IIT आणि IIM म्हणजे 2006 पर्यंत ह्या ज्या शिक्षण संस्था होत्या IIT आणि IIM या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आरक्षणच नव्हतं. आदरणीय भुजबळ साहेब तत्कालीन शिक्षण मंत्री अर्जुन सिंग यांच्याशी जाऊन चर्चा केली, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची स्थिती त्यांनी सांगितली. आणि 2006च्या नंतर IIT आणि IIM या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. याचं श्रेय आदरणीय भुजबळ साहेबांना जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसीची जात आणि ह्या जनगणना जर झाली तर ओबीसीसाठी आयोग आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय असणार आहे. जर आमचं मंत्रालय आमच्यासाठी असेल तर तो पैसा आमच्यावरच खर्च होणार आहे. म्हणून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हा सगळा जो निधी आहे तो तुमच्या माझ्यासाठी निश्चितपणानं बांधवांना राखीव ठेवला जाणार आहे. आणि याचबरोबर ओबीसीचा सामाजिक स्तर जर उंचवायचा असेल, राजकीय स्तर जर उंचवायचा असेल तर भावांनो बहिणींनो या देशामध्ये ओबीसीची जातनी आहे, जनगणना झालीच पाहिजे. आणि केंद्र सरकारने तो निर्णय घेतल्यामुळे आता कळेल जेव्हा ही सगळी आकडेवारी बाहेर येईल आणि आकडेवारी बाहेर आल्याच्या नंतर आमची संख्या किती आहे आणि समोरचे जे आरक्षणाला विरोध करतात, जे जनगणनेला विरोध करतात त्यांची लोकसंख्या किती आहे हे त्यांना कळणार आहे. आणि म्हणून आता जे प्रश्न आरक्षणाचे निर्माण झाले मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसीचं आरक्षण गेलं. एका माणसाने केस दाखल केले, आरक्षण गेलं. भुजबळ साहेब कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, समता परिषदेच्या माध्यमातून गेले, लढा उभा केला. आणि जवळजवळ 63,000 लोकप्रतिनिधित्व कोणी ते कोर्टामध्ये जातं आणि सांगतं की बाबा यांचं आरक्षण एवढंच कसं काय तेवढंच कसं काय. मग कोर्टानं सांगितलं तुमचा डाटा द्या, एम्पिरिकल डेटा द्या, देता आला पाहिजे एम्पिरिकल डेटा. जो एम्पिरिकल डेटा जर गोळा करायचा असेल तर आधी आम्हाला मोजणं गरजेचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तर निश्चितपणानं ओबीसीसाठी तो फायद्याचा आहे, ओबीसीच्या हिताचा निर्णय आहे. म्हणून मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून केंद्र सरकारची या ठिकाणी निश्चितपणानं अभिनंदन करतो. येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या जनगणनेचे आकडे बाहेर येतील आणि काही क्षणामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडं तुमचं आसाम ते गुजरातपर्यंत देशाचा सगळा राजकीय नकाशा काही क्षणामध्ये बदलला जाणार आहे. ओबीसीची प्रगती होणार आहे. आणि सातत्याने ओबीसीच्या प्रगतीसाठी ही आकडेवारी दर 10 वर्षाला आम्हाला मोजा. आमची किती वाढ झाली, आमची म्हणजे आमची श्रीमंती वाढली का आमची गरिबी झाली हे देखील सरकारला त्याच्या माध्यमातून शोधलं जाणार आहे. म्हणून आमच्या सगळ्या ओबीसीची आकडेवारी समोर आल्यामुळे निश्चितपणाने ओबीसीचा स्तर, सामाजिक स्तर, राजकीय स्तर, त्यांचा राखीव निधी या ठिकाणी ठेवला जाणार आहे. बांधवांनो बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण माझ्यानंतर राजगडकर सर बोलणार असल्यामुळं मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. तुम्हाला बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि आपण शांतपणानं
ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय ज्योती, जय क्रांती.